लवकरच धावणार अमरावती पुणे वंदे भारत एक्सप्रेस। अमरावती पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याच्या उपक्रमांना वेग आल्याचं दिसून येत आहे। वर्षभर खूप गर्दी असलेल्या अमरावती पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लवकरच वंदे भारत ट्रेन सुरू केली जाईल असे संकेत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिले आहेत। त्यामुळे अमरावतीकर व अन्य शहरातील प्रवाशांची आशा बळावली आहे। हडपसर येथून सुरू होणाऱ्या जोधपूर एक्सप्रेस आणि MGR चेन्नई सेंट्रल एक्सप्रेसचं उद्घाटन नुकतंच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी त्यांनी पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा केल्याची माहिती आहे। या वंदे भारतला बडनेरा येथे थांबा दिला असल्याने अमरावतीच्या प्रवाशांनाही फायदा होईल। नागपूर पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वैष्णव यांचे हे संबोधन खूप दिलासा देणारे आहे। या मार्गावर प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात आहे। बहुतेक प्रवासी या 14 ते 16 तासांच्या प्रवासासाठी रेल्वे निवडणं पसंत करतात। त्यामुळे हा मार्ग वर्षभर गर्दीने गजबजलेला असतो। परिणामी या मार्गावर अनेक लोकांना कन्फर्म तिकीट मिळू शकत नाही। अशा परिस्थितीत लोकांना कोणत्याही मार्गाने तिकिटे खरेदी करून प्रवास करावा लागतो। अशा परिस्थितीत बरेच लोक खासगी बसेसचा पर्याय निवडतात, पण बसने इतका लांबचा प्रवास खूप महाग असतो। याशिवाय भाडंही खूप जास्त असल्या कारणाने अनेक वर्षापासून या मार्गावर वंदे भारत ट्रेन धावावी अशी लोकांची आशा होती। या संदर्भात प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींच्या वतीने रेल्वे मंत्रालय आणि रेल्वेला अनेक निवेदनं पाठवण्यात आली। वंदे भारत सुरू करण्याचा अधिकार फक्त रेल्वे मंत्रालयाकडे असल्याने रेल्वे अधिकारी देखील याबाबत असहाय्य होते। रेल्वे अधिकारी देखील ट्रेन सुरू करण्याच्या बाजूने आहेत। या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्री वैष्णव यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा करून आता या मार्गावर लवकरच वंदे भारत सुरू होण्याची आशा व्यक्त केली जात आहे।